नाही, अशा चर्चा सातत्याने वारंवार होत असतात आणि काही लोक चर्चा घडवून आणतात, काही लोक चर्चा करतात. आज वाटलं आणि उद्या कोणीतरी पक्षात आला आणि त्याचा प्रवेश केला असं होत नसतं. कोविडमध्ये कोणी काम केलं, रस्त्यावरती कोण उतरलं तर भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता. पक्षप्रवेशाच्या काही नेत्यांची चर्चा आहे, जसं अवधानीलांचा आणि बापू पठार यांच्या मुलाच्या पक्षप्रवेशाबाबत चर्चा आहे. या चर्चांमध्ये किती तथ्य आहे आणि भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून तुमची भूमिका काय? नाही, अशा चर्चा सातत्याने वारंवार होत असतात आणि काही लोक चर्चा घडवून आणतात, काही लोक चर्चा करतात. पण आज मितीला भारतीय जनता पार्टी पुणे शहराकडं अशा पद्धतीने कुणाचाही पक्षप्रवेशाचा प्रस्ताव आलेला नाहीये. राज्यातले नेते जे आहेत भारतीय जनता पार्टीचे, म्हणजे आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, आदरणीय रवींद्रजी चव्हाण असतील, हे या विषयातला निर्णय करतात. आमच्याकडे समजा असा कोणाचा प्रस्ताव आला तर आम्ही या विषयामध्ये प्रदेश भारतीय जनता पार्टीशी चर्चा करतो आणि मग त्याच्यामध्ये अंतिम निर्णय होतो. आज वाटलं आणि उद्या कोणीतरी पक्षात आला आणि त्याचा प्रवेश केला असं होत नसतं. त्याला एक सिस्टीम आहे, या सिस्टीमच्या माध्यमातूनच असे प्रवेश होत असतात. तरी शहराध्यक्ष म्हणून तुमची काय भूमिका आहे? कारण अनेक जण इच्छुक आहेत, पण तुमच्याकडेच ऑलरेडी एवढी लोक सद्यस्थितीला महानगरपालिकांच्या दृष्टीने तयारी करतायत, त्यात हे पक्षप्रवेश याची सांगड तुम्ही कशी घालता? पक्षामध्ये प्रवेश करत असताना ज्याला पक्षामध्ये यायचंय त्याचं निश्चित स्वागत आहे. त्यांनी पक्षामध्ये यावं, पक्षाच्या विचारधारेशी जोडलं जावं, पक्षाचं काम करावं. पण मी पक्षात आलो आणि मला उद्या इलेक्शन लढायचे तर शेवटी हा सर्वस्वी अधिकार हा राज्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांना आहे. त्यामुळं केवळ निवडणुकीला, आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा क्षमतावान कार्यकर्ता आहे, त्या ठिकाणी आमचा उमेदवार आहे, त्या ठिकाणी आमचा नगरसेवक आहे, अशा ठिकाणी भारतीय जनता पार्टी अन्य कुणाला तरी प्रवेश करून घेईल आणि निवडणूक लढायला संधी देईल असं होणार नाही. ज्या ठिकाणी आम्हाला आता कपॅसिटीचा समजा माणूस नाहीये, जिथं पर्याय नाहीये आणि कोणी आलं तर ह्याचा विचार ते सुद्धा प्रदेश भारतीय जनता पार्टीच्या माध्यमाशी चर्चा करून, नेत्यांशी चर्चा करून हा निर्णय केला जाईल. आज याचं नाव आलं, उद्या त्याचं नाव आलं, अशा चर्चा गेले अनेक दिवस पुणे शहरामध्ये होत आहेत. या चर्चांमध्ये काहीही तथ्य नाही. सर, महानगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक सर्वे येत आहेत, काही चर्चा सुरू आहे की भारतीय जनता पार्टी एवढ्या नगरसेवकांचं तिकीट कापणार, एवढे नगरसेवक डेंजर झोनमध्ये, अशा चर्चा आहेत. वस्तुस्थिती काय आहे आणि टेंटेटिव्ह जरी तुम्ही आता सांगू नाही शकला की नेमकं काय होणार आहे, तरी आम्हाला जरा कल्पना द्या की कशा पद्धतीने आपली रणनीती असणार. नाही, मुळात असे आहे की असा कुठलाही सर्वे जो आता माध्यमांकडनं कळतोय हा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून केलेला नाहीये. आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे की मी अनेक ठिकाणी माध्यमांसमोर हा विषय स्पष्ट केला की 100 जागा या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही मागच्या वेळेस निवडून आलो. 5 नगरसेवक हे आमच्याकडं 6 महिन्यापूर्वी ज्यांनी प्रवेश केला. 105 जागा अशा आहेत की जिथं भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक आहेत. 20 ते 25 जागा अशा आहेत की ज्या आम्ही कमी मार्जिननी मागच्या वेळेस पराभूत झालो. म्हणजे पाषाणमध्ये आमचे राहुल कोकाटे 200-250 मतांनी पडले, आमच्या देवकरताई धनकवडीमध्ये 250-300 मतांनी पडल्या. अशा ज्या जागा आहेत, वासुदेव भोसले आमचे वारजात 200 मतांनी पराभूत झाले, अशा शहरात 20-25 ज्या जागा आहेत तिथं आम्ही कॉन्सन्ट्रेट करू. 125 जागा या भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून तिथला उमेदवार निवडून येऊ शकतो. अशा जागांवरती आता आम्ही लक्ष केंद्रित करून त्या ठिकाणी संघटनात्मक रचना लावणं, कार्यक्रम घेणं, त्या प्रभाग स्तरावरती अधिक ऍक्टिव्हिटी करणं हे आम्ही सुरू केलेले. आता निर्णय महायुती करायची का नाही करायची झाली तर काय साधारण पॅटर्न असेल, हा निर्णय राज्य भारतीय जनता पार्टीचा आहे आणि त्या पद्धतीने आम्हाला ते सूचना देतील. सर, गेल्या 3-4 वर्षांपासून महानगरपालिकेचा कारभार प्रशासकांच्या हाती आहे. मात्र त्या अगोदर नगरसेवक वगैरे सगळे व्यवस्था अस्तित्वात होती, परंतु अनेक नगरसेवक असे आहेत जे कोरोना काळ असू द्या किंवा संकट काळामध्ये ऍक्टिव्ह नव्हते आणि मधल्या काळातही ऍक्टिव्ह नव्हते. आता इलेक्शन आल्यानंतर त्यांनी ऑफिसेस सुरू केलेले आहेत. असं तुमचं काय निरीक्षण आहे? असं जे ऐन वेळेला जे आता ऍक्टिव्ह झालेले आहेत, जे जनतेशी संवाद
ठेवण्यात कमी पडलेत नगरसेवक, यांच्याबाबत तुमची काय भूमिका असणार? हे बघा, 5 वर्षाचा कार्यकाळ महानगरपालिकेचा असतो. 4 वर्ष महानगरपालिका डिझॉल्व आहे, म्हणजे हा तसं बघितलं तर एक मोठा कार्यकाळ आहे. आता ह्या काळामध्ये नागरिकांच्या नगरसेवकांकडनं 100% अपेक्षा असतात, परंतु ह्या 4 वर्षाच्या काळामध्ये नगरसेवक म्हणून त्यांना असणारा अधिकार, त्यांना असणारं बजेट, काही विकास कामं करायची झाली, विशेषतः ज्यांच्या भागामध्ये स्लम असतो, झोपडपट्टी धारक असतात, किंवा काही डेव्हलपमेंट डे टू डे जिथं आवश्यक असते, अशा ठिकाणी विकास कामं करायला मर्यादा आल्या का? नाही तर निश्चित आल्या. पण तरीही नागरिकांशी काही कार्यक्रमांच्या निमित्ताने जाणं, विशेषतः भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही मागच्या ह्या 4 वर्षाच्या काळात, ज्या काळात महापालिका अस्तित्वात नाही, अशा काळामध्ये राज्यातलं सरकार, देवेंद्रजींच्या नेतृत्वाखालचं केंद्रातलं मोदीजींचं सरकार, या माध्यमातून ज्या योजना केंद्र आणि राज्य सरकारने केल्यात त्या थेट जनतेपर्यंत घेऊन जाण्याचं काम या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून, पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून आणि नगरसेवकांच्या माध्यमातून आम्ही केलंय. त्यामुळे लोकांशी अप्रोच किंवा लोकांशी कनेक्ट किंवा 24 तास जनतेशी संपर्कात असणारा कार्यकर्ता हा भारतीय जनता पार्टीचाच आहे. कोविडमध्ये कोणी काम केलं, रस्त्यावरती कोण उतरलं, तर भारतीय जनता पार्टीचाच कार्यकर्ता. आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराची बैठक कार्यालयामध्ये बोलवली होती आणि सोलापूरमध्ये जो ओला दुष्काळ पडलाय, सरकारच्या माध्यमातून मदत करेल, पण पक्ष म्हणून पुणे शहरामधनं काही मदत धान्य स्वरूपात गोळा करून ही भाजपाच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात काही तालुक्यांमध्ये पाठवावी अशी यंत्रणा आम्ही लावली. तुलनेने इतर पक्षांमध्ये अशा ऍक्टिव्हिटी किंवा असं काम करताना फार दिसत नाही, जे भाजपाच्या माध्यमातून सातत्याने होत असत. त्यामुळे मला खात्री आहे की भारतीय जनता पार्टीचे त्या भागातले लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते हे जनतेशी कनेक्ट आहेत आणि असे अनेक उपक्रम मी सांगू शकतो की ज्या उपक्रमांच्या माध्यमातून थेट आम्ही जनतेत गेलोय. मोदीजींच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सेवा पंधरवडा केला, आम्ही सेवा उपक्रम घेतले. देवेंद्रजींच्या वाढदिवसाला आम्ही काही कार्यक्रम घेतले, आम्ही जनतेमध्ये गेलो, वेगवेगळ्या योजना घेऊन आम्ही कायम जनतेमध्ये जातोय. त्यामुळे लोकांशी थेट कनेक्ट हा भाजपाच्या कार्यकर्त्यांचा असतो आणि तो कायम असतो.